स्वागतम सुस्वागतम। केंद्रीय ग्रामीण विकास आणि कृषी तसंच किसान कल्याण मंत्रालयाचे मंत्री माननीय शिवराज सिंग चौहान, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सर्व मान्यवरांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे। मी सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलन त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचं प्रतिमा पूजन तसंच दीप प्रज्वलन करावं। कार्यक्रमाची सुरुवात आपण छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करून आणि त्यानंतर दीप प्रज्वलन करून करणार आहोत। प्रतिपश्चंद्र लेखेव वर्धिष्णु विश्ववंदिता साहसूनो शिवसैषा मुद्रा भद्राय राजते। इतिहासातील एक महान योद्धे, दूरदर्शी राजे आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले यांचं हे 200वे जयंती वर्ष आहे। त्यांना देखील पुष्पांजली वाहण्यात येत आहे। सर्व मान्यवरांना आसनस्थ होण्याची विनंती करते। आजचा हा सोहळा केवळ लाभार्थी मेळावा तसंच पुरस्कार वितरणाचा नाही, तर सामान्य माणसाच्या स्वप्नांना आकार देणारा आणि प्रत्येकाला हक्काचं घर या संकल्पनेला बळ देणारा असा प्रेरणादायी तसंच आनंदाचा क्षण आहे। या योजनेमुळे ग्रामीण भागातील गरीब, वंचित, शेतकरी, मजूर आणि गरजू कुटुंबाच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान दिसून येत आहे। या सामान्य जनतेच्या चेहऱ्यावर आनंद आणणारे, त्यांच्या जीवनात बदल घडणारे तसंच या योजनेत काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं कौतुक करण्यासाठी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित आहेत। आपण त्यांचं भेटवस्तू देऊन स्वागत करूया। केंद्रीय ग्रामीण विकास आणि कृषी तसंच किसान कल्याण मंत्रालयाचे मंत्री माननीय शिवराज सिंह चौहान यांचं स्वागत करतील ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री माननीय जयकुमार गोरे। मी गोरे साहेबांना विनंती करते की त्यांनी चौहान साहेबांचं स्वागत करावं। या भेटवस्तू ज्या आहेत त्या बचत गटाने उत्पादित केलेल्या वस्तू आहेत आणि त्याच आपण त्यांना देत आहोत आणि त्यांचं स्वागत करत जोरदार टाळ्यांनी आपण चौहान साहेबांचं स्वागत करूया। यानंतर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गोरे साहेबांना विनंती करते की त्यांनी त्यांचं स्वागत करावं। पर्यटन मंत्री तसंच सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय शंभूराज देसाई यांचं स्वागत प्रधान सचिव डवले साहेब करतील। मी डवले साहेबांना विनंती करते की त्यांनी त्यांचं स्वागत करावं। त्याचप्रमाणे सार्वजनिक बांधकाम मंत्री माननीय शिवेंद्रसिंह भोसले यांचं स्वागत देखील गोरे साहेब करतील। ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री माननीय जयकुमार गोरे यांचं स्वागत करतील प्रधान सचिव डवले साहेब। डवले साहेबांना विनंती करते की त्यांनी गोरे साहेबांचं स्वागत करावं। त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित सर्व माननीय खासदार, आमदार, अधिकारी यांचं स्वागत आता व्यासपीठावर होत आहे। उर्वरित मान्यवरांचं स्वागत शब्द सुमनांनी। अतिथी देवो भव ही आपली भारतीय संस्कृती आणि त्याला अनुसरून स्वागत समारंभ। यानंतरची सूत्र मी माननीय कोकाटे यांच्याकडे सुपूर्द करते। धन्यवाद मॅडम। सातारकर, आजच्या या प्रधानमंत्री आवास लाभार्थी मेळाव्याच्या निमित्तानं आदरणीय शिवराज सिंग चौहान साहेब आणि मुख्यमंत्री महोदय साताऱ्यात आलेत। साताऱ्याचा आवाज कसा पाहिजे, मान्यवर मंडळींचा सत्कार झाला। सत्काराची एक स्वागताची जोरदार टाळी झाली पाहिजे। सातारकर दोन्ही हात वरती करूया, जोरदार टाळी वाजवूया मान्यवर मंडळींसाठी। या स्वागतासाठी मनापासून धन्यवाद। मी खूप वेळ घेणार नाही, आलेल्या सगळ्यांचं स्वागत करून
खऱ्या अर्थानं नरेंद्र मोदी साहेबांच्या संकल्पनेतला देश उभा राहत असताना, खऱ्या अर्थानं मुख्यमंत्री महोदय तुमच्या स्वप्नातला महाराष्ट्र उभा राहत असताना 30 लाख घराचं उद्दिष्ट या महाराष्ट्राला आपण दिलं आणि ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून आदरणीय जयकुमार गोरे भाऊंनी ते पूर्णत्वाच्या दिशेनं नेलं. ते राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय आमदार जयकुमारजी गोरेभाव यांना मी विनंती करतोय, आपण स्वागत आणि प्रास्ताविक करावं. एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे त्यांच्यासाठी. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. बाकीचं थांबा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही सातारा नगरी क्रांतिसिंह नाना पाटलांचा इतिहास असलेला हा सातारा जिल्हा आणि या जिल्ह्यामध्ये आज देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजींनी जे स्वप्न पाहिलं की देशातल्या प्रत्येक बेघर माणसाला घर मिळालं पाहिजे, जो संकल्प त्यांनी केला त्या संकल्पाच्या पूर्णत्वाकडे जात असताना आज महाराष्ट्र राज्यामध्ये देशाचे ग्रामीण विकास आणि पंचायत राज मंत्री आणि ज्यांच्याकडे या देशातल्या प्रत्येकाला घर देण्याची जबाबदारी आहे ते सन्माननीय शिवराजसिंह चव्हाण साहेब आपलं मनापासून या ठिकाणी साताऱ्याच्या पवित्र नगरीमध्ये स्वागत करतो. आता जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करा. 30 लाख घरं ज्या मंत्रालयातून आपल्याला मिळाली, आदरणीय मोदीजींनी आपल्याला दिली, शिवराजसिंह चव्हाण साहेबांनी आपल्याला दिली, ती घरं देत असताना देशाच्या इतिहासातला हा उच्चांक आहे की एका राज्याला एका वर्षामध्ये 30 लाख घराचं उद्दिष्ट मिळालं. ते राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवू. की त्यांच्या प्रयत्नातनं ही घरं आपल्याला मिळाली. हा देशातला उच्चांक आहे आणि हा देशातला उच्चांक होत असताना आज आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये जी घरं पूर्ण झाली त्या घराचा प्रातिनिधिक लोकार्पण सोहळा या ठिकाणी होणार आहे. या सोहळ्यासाठी उपस्थित असलेले सन्माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आज स्टेजवर उपस्थित असलेले मंत्रिमंडळातील माझे सहकारी आणि आमचे राज्याचे बांधकाम मंत्री सन्माननीय शिवेंद्रसिंह राजे भोसले, या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आमचे मित्र सन्माननीय शंभूराज देसाई, या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांचे नेते आणि आपले खासदार सन्माननीय उदयनराजे भोसले, या ठिकाणी उपस्थित असलेल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा, ज्यांचं जोरदार टाळ्या वाजून आपण आता स्वागत करूया, त्या सन्माननीय प्रियाताई शिंदे, त्यासोबत या ठिकाणी उपस्थित असलेले अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष सन्माननीय नरेंद्रजी पाटील, आमदार सन्माननीय मनोजदादा घोरपडे, सन्माननीय अतुल बाबा, यासोबत स्टेजवर उपस्थित असलेले माढा मतदारसंघाचे माजी खासदार आणि सातारा जिल्हा भारतीय जनता पक्षाचे नेते सन्माननीय रणजितदादा नाईक निंबाळकर, या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय सचिन पाटील, सन्माननीय मदनदादा भोसले, सन्माननीय
डॉक्टर दिलीपराव येळगावकर, धैर्यशील दादा कदम, केंद्रीय सचिव आणि ज्यांच्या सहकार्यानं ज्यांच्या सोबत काम करत असताना महाराष्ट्र राज्यानं देशामध्ये उच्चांक केला. घरकुल निर्मिती असेल, बचत गटाचं उमेदचं काम असेल किंवा जे जे काम हातामध्ये घेतलं, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राजचं अभियान असेल, ही सगळी अभियानं राबवण्यामध्ये ज्या अधिकाऱ्याचा सगळ्यात मोठा वाटा आहे ते आमचे ग्रामविकास विभागाचे माजी सचिव सन्माननीय एकनाथजी डवले, त्यासोबत या ठिकाणी उपस्थित असलेले ग्रामविकास खात्याला नव्यानं आम्हाला मिळालेले सचिव सन्माननीय चंद्रकांतजी पुलकंडवार यांचं या ठिकाणी मनापासून स्वागत. त्यासोबत या ठिकाणी उपस्थित असलेल्या आणि ज्यांच्या अथक प्रयत्नातनं हा कार्यक्रम यशस्वी होतोय त्या जिल्हा परिषदेच्या सीईओ सन्माननीय आमच्या यास्मी नागराजन मॅडम, त्यासोबत अनेक सन्मानी उपस्थित आहेत, पण एक नाव माझं राहून गेलेलं आहे. माझे मित्र, माझे बंधू सन्माननीय महेश शिंदे आमदार हे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही मनापासून स्वागत. त्यासोबत आमचे राजू भैया, त्यांचंही मनापासून स्वागत. पाठीमागच्या सगळ्यांची मी क्षमा मागतो. आणि या ठिकाणी हा कार्यक्रम चालू होत असताना आपण एवढ्या उन्हामध्ये प्रचंड संख्येनं उपस्थित असलेले सगळेच घरकुलाचे लाभार्थी, आमच्या महिला भगिनी आणि आपण सगळे उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करत असताना पत्रकार बंधूंचं मनापासून स्वागत करतो. साहेब, आज हा कार्यक्रम या ठिकाणी होत असताना मोदीजींच्या आपल्याला सूचना आल्या आणि ह्या कार्यक्रमाच्या सगळ्या याच्यामध्ये काटकसर करण्याच्याही सूचना आपल्याला आल्या. पण हे सगळं होत असताना हा कार्यक्रम आपला अगोदर ठरला होता. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला स्वतः सूचना केल्या. आमचा हा मेळावा 50,000 लोकांचा होता. आपल्या सूचना आल्यावर साहेब आम्ही तो 25,000 लोकांचा केला. त्याच्यामध्ये जो जो खर्च आम्हाला कमी करता येईल तो करायचा प्रयत्न आम्ही केला. पण आम्ही ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून साहेब आजच सांगतो, ज्या सूचना मोदीजींनी दिलेल्या आहेत त्या प्रत्येक सूचनेचं भविष्यात तंतोतंत पालन आम्ही करू. आमच्या हातून काय चुकलं तर आम्हाला माफ करावं, पण आम्ही प्रयत्न सगळा केलेला आहे. हे कार्यक्रम सुरू होत असताना पहिल्यांदा मी आपल्याला सांगेन. यासोबत आज हा कार्यक्रम या ठिकाणी होत असताना पहिल्यांदा मी शिवराजसिंह चव्हाण साहेबांना मनापासून धन्यवाद देणार आहे. हे धन्यवाद एवढ्यासाठी आहे की आजपर्यंत आपण घरकुलाचे अनेक, प्रधानमंत्री आवास योजनेचे अनेक कार्यक्रम आपण पाहिले, पण हे सगळे कार्यक्रम पाहत असताना पाठीमागच्या 9-10 वर्षामध्ये अख्ख्या महाराष्ट्राला 13 लाख घरांचं उद्दिष्ट मिळालं. ते 10 वर्षामध्ये मिळालं. परंतु आमच्या महाराष्ट्राला साहेब एका वर्षामध्ये, सर आपने एक साल में महाराष्ट्र को 30 लाख प्रधानमंत्री आवास का उद्दिष्ट दिया. आपको बहुत बहुत धन्यवाद. महाराष्ट्र आपका सदा ऋणी रहेगा. महाराष्ट्र का हर बेघर आपका ऋणी रहेगा, क्योंकि इतना बड़ा टारगेट आपने हमें दिया. वो देश में उच्चांकी था. बाद में हमारे ग्राम विकास विभाग को आदरणीय मुख्यमंत्री महोदय ने आदेश दिया, ये सारे घर जो दिए आपने उसको 40 दिन में मंजूरी प्रदान करनी है. और हमें बताने में आनंद होता है सर कि हमने 45 डेज में 28 लाख घरों को मंजूरी हमने दी और उसमें से 10 लाख घर का फर्स्ट इंस्टॉलमेंट भी हमने उसी दिन दिया था. और आप सर दूसरी बार आप आए थे, पहले अमित भाई आए थे, उनके हाथ से हुआ था. आप बाद में आपने 10 लाख घर लेके फिर आप आए और हमने जो उद्दिष्ट रखा था वो उद्दिष्ट हम लेके आगे जा रहे हैं. आता आपल्याला सांगायला आनंद होतो की आता हे सगळं उच्चांकी होतं देशामध्ये. साहेब, आज महाराष्ट्राच्या ग्रामविकास विभागानं 1 वर्षामध्ये, जुलै महिन्यामध्ये सर आपण आला होता, जुलै में आप आए थे,
एक साल में 5,08,000 घर बांध के तैयार किए, आवास बांध के तैयार किए है। ये देश में आज तक कभी भी एक साल में किसी भी राज्य ने 5 लाख घर तैयार नहीं किए थे, वो महाराष्ट्र ने किया है। सर हमें आपको बहुत बहुत इस धन्यवाद देना है कि इतना बड़ा टारगेट हमें आपने दिया और ये करने के बाद महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सातत्यानं आमच्या पाठीशी उभं राहिले आणि घराचा प्रोग्राम ताकदीनं पुढे गेला पाहिजे यासाठी सातत्यानं आमचा आढावा घेतला, सूचनाही दिल्या आणि आज सांगायला आनंद होतो साहेब, आपण ही घरं पूर्ण झाली पाहिजेत म्हणून प्रत्येक वेळी ज्या सूचना आम्हाला दिल्या त्या प्रत्येक सूचनांचं आम्ही पालन केलं आणि हे पालन करत असताना साहेब आज मला सांगायला आनंद होतो की आम्ही दुसरा हप्ता 16 लाख घरांना दिलाय, तिसरा हप्ता 10,17,000 घरांना दिलाय, चौथा हप्ता आम्ही 2,90,000 घरांना दिलाय आणि पाचवा हप्ता आम्ही 53,000 लोकांना दिलेला आहे। त्यामुळे आमचं उद्दिष्ट सर आहे या वर्षी ग्रामविकास खाता आणखीन 15 लाख घरं पूर्ण करण्याचा संकल्प या निमित्तानं ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून आम्ही करतोय। पण हे सगळं करत असताना मला सांगायला अभिमान वाटतो, आमच्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजींनी सूचना दिल्या, एवढ्या मोठ्या संख्येनं घरं आली, पण जेव्हा ही सगळी घरं आली तेव्हा जवळजवळ 2,10,000 लाभार्थ्यांना जमीन उपलब्ध नव्हती। परंतु महाराष्ट्र सरकारनं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सूचना दिल्या, या लाभार्थ्यापैकी 1,81,000 लाभार्थ्यांना आम्ही जमीन उपलब्ध करून देऊ शकलो, याचा आम्हाला मनापासून आनंद आहे साहेब। आपण निर्णय घेतले, गायरांची जमीन घरकुलाला देण्याचा निर्णय घेतला, गावठांची जमीन देण्याचा निर्णय घेतला, पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेतनं आपण 50,000चे 1 लाख रुपये आपण साहेब केले आणि आता 1,81,000 लाभार्थ्यांना आम्ही जमीन दिलेली आहे। आता त्यांच्याही घरकुलाचं काम चालू होईल आणि त्यांना घर मिळेल। उर्वरित लाभार्थ्यांना पण आम्ही साहेब या निमित्तानं जमीन उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतोय। त्यासोबत साहेब शिवराज जी चौहान साहेब, आपने जितना पैसा दिया उसमें महाराष्ट्र सरकार ने 50,000 रुपए और जोड़े। माननीय मुख्यमंत्री महोदय ने डिसीजन लिया, 50,000 रुपए हर लाभार्थी को देने का निर्णय किया, उसमें से 15,000 जो सौर ऊर्जा के लिए और 35,000 रुपए घर के काम के लिए देने का डिसीजन लिया। हाँ, ये डिसीजन है कि हमने तय किया है कि जितने घर हम तैयार करेंगे हर घर सोलर पे होगा, हर घर में मुफ्त बिजली मिलेगी। ये संकल्प हमारे मुख्यमंत्री महोदय ने किया है, उसके बारे में हम आगे बढ़ने का काम कर रहे हैं। याच्यासोबत साहेब हे करत असताना घरकुलासाठी वाळू मोफत देण्याचा निर्णय घेतला, त्यामध्ये सुद्धा साहेब वाळूच्या साहित्यात सुद्धा आपण किमान 20,000 रुपयाची मदत घरकुलाला करतोय। ही सगळी कामं आम्ही या निमित्तानं ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून राबवतो। या सगळ्यांच्या पुढे जात असताना साहेब आपण मोदीजींनी जो संकल्प केलेला आहे, लखपती दीदीच्या बाबतीतला जो संकल्प केलेला आहे, आम्हाला ग्रामविकास खात्याला माननीय मुख्यमंत्री महोदयांनी 50 लाख लखपती दीदी झाल्या पाहिजेत हे उद्दिष्ट दिलं होतं। आम्ही 50 लाख लखपती दीदी केलेल्या आहेत। आता आमच्या मुख्यमंत्र्यांनी 8 दिवसापूर्वी आम्हाला पुन्हा उद्दिष्ट दिलंय, 1 कोटी लखपती दीदी झाल्या पाहिजेत। हाही संकल्प आम्ही केलेला आहे आणि तो संकल्प घेऊन आम्ही पुढे काम करणार आहे। साहेब या ठिकाणी हे सगळं करत असताना आमच्या बचत गटाला 50,150 कोटी रुपयाचं कर्ज या बचत गटाला आम्ही दिलंय। त्यासोबत 4,640 कोटीचा समुदाय निधी आम्ही दिलेला आहे। साहेब लखपती दीदी करत असताना या ठिकाणी मला सांगायला आनंद होतो की देशातला मला वाटतं सगळ्यात पहिला प्रोजेक्ट असेल। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी निर्णय घेतला आहे, आता महालक्ष्मी सरसच्या माध्यमातून मिनी सरसच्या माध्यमातून जिल्ह्याला आपण महिलांच्या उत्पादित मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देतो। परंतु महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आता निर्णय घेतलाय की जिल्ह्यामध्ये 12च्या 12 महिने आमच्या बचत गटाच्या उमेदच्या महिलांच्या मालाला मार्केट मिळेल असा उमेद मॉल प्रत्येक जिल्ह्यामध्ये निर्माण करण्याचा निर्णय घेतलाय। 13 मॉलला मंजुरी मिळालेली आहे आणि चालू वर्षी आणखीन 13 मॉल होतील, 26 मॉल 3 वर्षामध्ये
महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये उमेदच्या स्वतःच्या मालकीचा मॉल या ठिकाणी होईल, हे या ठिकाणी सांगताना मला मनापासून आनंद होतो. त्यासोबत साहेब, महालक्ष्मी सरसच्या माध्यमातून मला सांगायला, साहेब आपल्यालाही सांगायला आनंद होतो. मिनी सरसचं मी सांगणारच नाही, जिल्हा वाईज मिनी सरस झाला, परंतु 3 सरस झाले, महालक्ष्मी सरस झाले. एक झाला नागपूरमध्ये, एक झाला वाशीमध्ये, आणि परवा आपण ज्याचं उद्घाटन केलं भव्य दिव्य असा जो सरस झाला तो झाला मुंबईमध्ये. या तिन्ही सरसची विक्री काढली सर. मुंबईचा अजून चालू आहे 4 दिवस. साहेब, आजपर्यंत मुंबईच्या सरसमध्ये जवळजवळ 35 कोटी रुपयाचा विक्री महालक्ष्मी सरसमध्ये झालेली आहे. वाशीमध्ये झाला त्यात 22 कोटी रुपयाची विक्री झाली होती, आणि नागपूरमध्ये साहेब 19 कोटी रुपयाची विक्री झाली होती. अशा पद्धतीनं महिला सक्षमीकरणाचं काम करत असताना आपण जे जी जबाबदारी द्याल ते ग्रामविकास खातं पुढे घेऊन जाते. या बाबतीत साहेब अनेक विषय बोलण्यासारखे आहेत, मी अधिकचं बोलणार नाही, पण साहेब आपल्याला या ठिकाणी एवढंच सांगणार आहे, आपण या ठिकाणी ग्रामविकास खात्यावर जो विश्वास टाकला, खास करून मी शिवराजजींना मी मनापासून सांगेन सर, आपको एक साधारण किसान का लड़का है जो आपके सामने खड़ा है. जिस जिला परिषद में फंक्शन हो रहा है, 2007 में उसी जिला परिषद में जिला परिषद सदस्य चुन के आया था और काम भी किया था. उसके बाद 4 बार विधानसभा में गया हूं, लेकिन इसी जिला परिषद में आज ग्राम विकास विभाग का मिनिस्टर बन के आया हूं. हमारे मुख्यमंत्री महोदय को जितना धन्यवाद दे, एक साधारण घर के लड़के को आज यहाँ आके काम करने का जो मौका मिला है, उस मौके का जो भी फायदा हम उठा सकते, जो भी काम कर सकते वो करने का हम कोशिश करते. पुन्हा एकदा मी शिवराजजींचं मनापासून स्वागत करेन. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, शिवराजजी मध्य प्रदेशचे 4 वेळा मुख्यमंत्री राहिले, आणि आपण सगळ्यांनी बघितलंय प्रचंड लोकप्रिय असणारा, जनमानसामध्ये प्रचंड मोठी प्रतिमा असणारा, सगळ्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ, लाडली लक्ष्मी योजना जिनसे बनी वो हमारे शिवराज भाई है, और उनका मैं फिर एक बार बहुत दिल से स्वागत करता हूं. आपका बहुत बहुत स्वागत है सातारा डिस्ट्रिक्ट में, महाराष्ट्र में. आपको एक बात बोलता हूं, आप महाराष्ट्र पे जो विश्वास आपने किया है, महाराष्ट्र उसको सार्थ करेगा. महाराष्ट्र हर बेघर को घर देगा, और जो जो आपने बोला है वो काम करेगा, ये आपको बताता हूं. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना मी पुन्हा एकदा धन्यवाद देतो. साहेब, आपण जे जे मागितलं ते सगळं दिलं, याही जिल्ह्याला दिलंय, काही कमी केलं नाही. पुन्हा एकदा आपल्याला मनापासून धन्यवाद. या जिल्ह्यामधले अनेक माझे सहकारी आहेत, सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. पण आज एवढ्या मोठ्या संख्येनं आपण आमच्या लाडक्या बहिणी आल्यात, शेतकरी बांधव आलेत, आणि खास करून लाभार्थी आलेत. या सगळ्या लाभार्थ्यांचं मी मनापासून स्वागत करतो. आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद गोरेसाहेब. राज्यातून एकूण लोकसंख्येचा महत्त्वाचा भाग असलेल्या ग्रामीण भागात ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाच्या माध्यमातून विविध ग्रामीण आवास योजनांमधून शासन बेघर तसंच कच्च्या घरांना सर्व सुविधांनी युक्त असा हक्काचा निवारा पुरवण्यात यशस्वी होत आहे. अशा या महत्त्वाकांक्षी आणि लोकोपयोगी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणवर आधारित चित्रफित आता पाहूया. धन्यवाद. आदरणीय जयाभाऊ, आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त केलं. यानंतर या विचारपीठावरती व्यक्त होत आहेत या सातारा जिल्ह्याचा भूमिपुत्र, या राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले. बाबाराजे बोलतात, एकदा दोन्ही हात वरती करूया, जोरदार टाळी वाजवूया आदरणीय बाबाराजेंसाठी. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. भवानी, भारत माता की. आज सातारामध्ये आपल्या या छत्रपतींच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या भूमीमध्ये मान्य नामदार शिवराज सिंग चौहान साहेब इथं आलेत. केंद्रीय ग्रामविकास व कृषी मंत्री
त्याचबरोबर आपले लाडके मुख्यमंत्री आणि खऱ्या अर्थानं ज्यांनी या सातारा जिल्ह्याला न्याय दिला आणि या सातारा जिल्ह्यावर भरभरून प्रेम केलं असे आपले मुख्यमंत्री मान्य आमदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब इथं आलेत. आपले खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आपले पालकमंत्री मान्य नामदार शंभूराजे देसाई साहेब इथं उपस्थित आहेत. त्याचबरोबर मान्य नामदार जयकुमारजी गोरे साहेब ज्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातला ग्रामविकास विभाग काम करतोय आणि आज ही घरं देण्याची एक दिलेली जबाबदारी एक किमया म्हणून ज्यांनी पार पाडली ते मान्य जयकुमारजी गोरे साहेब इथं आज स्टेजवर उपस्थित आहेत. आपल्या जिल्हा परिषदच्या अध्यक्षा मान्य डॉक्टर प्रियाताई शिंदे, मान्य आमदार अतुलबाबा भोसले, मान्य आमदार श्री मनोजदादा घोरपडे, मान्य आमदार सचिनजी पाटील, त्याचबरोबर अमितजी गोरके, त्याचबरोबर सर्वच मान्य उपाध्यक्ष जिल्हा परिषदचे राजूभैया भोसले आणि उपस्थित स्टेजवरचे सर्व पदाधिकारी, सर्व स्टेजवरचे आलेले अधिकारी, मान्य डवले साहेब असतील, आपले ग्रामविकास विभागाचे हे आता ते दुसरीकडे झाले पण पूर्वीचे सचिव आता नवीन ज्यांनी जबाबदारी घेतली सचिव म्हणून ग्रामविकास विभागाचे ते मान्य फुलकुंडवार साहेब आणि सर्वच अधिकारी उपस्थित, माझ्या सर्व लाडक्या बहिणींनो, उपस्थित सर्व माझे जिल्ह्यातून आलेले पदाधिकारी आणि तरुण मित्रांनो, मी जास्त वेळ घेणार नाही. खरं म्हणजे जयाभाऊंनी अतिशय प्रदीर्घ आणि अतिशय सुंदर मार्गदर्शन केलं. देवेंद्रजींनी असतील, केंद्र सरकारमधनं शिवराज सिंग चौहान साहेब असतील, पंतप्रधान मोदीजी असतील, यांनी जी जबाबदारी महाराष्ट्र शासनावर आणि ग्रामविकास विभागावर दिली ती ज्या पद्धतीनं इथली घरं जी आपल्याला आहेत ज्या पद्धतीनं पूर्ण करून आपल्याला त्याचे असणारे योग्य पद्धतीनं हप्ते वेळच्या वेळी पोच करणं वगैरे हे जे केलं हे एक अतिशय मोठं काम आहे. ज्यांना घरं नव्हती त्यांना आज घरं देण्याचं काम केलंय. देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आपल्या राज्य सरकारनं सुद्धा अनेक जे भूमिहीन होते, ज्यांना जमिनी नव्हत्या, त्यांना सुद्धा जमिनी गायरानातल्या असतील, गावठाणातल्या असतील, शहरामध्ये सुद्धा ज्या शासकीय जमिनी आहेत त्या सुद्धा उपलब्ध करून देण्याचा निर्णय केला आणि प्रत्येकाला आपलं हक्काचं घर मिळालं पाहिजे ही जी संकल्पना किंवा हे जे स्वप्न पंतप्रधान मोदीजींनी पाहिलं होतं ते आज महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वात आणि जयाभाऊंच्या माध्यमातून पूर्णत्वाला जात आहे. त्याबद्दल मी आपल्या सर्वांच्या वतीनं, आपल्या जिल्ह्याच्या वतीनं पहिलं तर मान्य शिवराज सिंग चौहान साहेबांचं या ठिकाणी मनापासून आभार मानतो, देवेंद्रजींचा आभार मानतो आणि आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र मान्य जयाभाऊंचं मनापासून जिल्ह्याच्या वतीनं आभार मानतो. आज शिवराज सिंग चौहान साहेब इथे आहेत, ते आपले कृषी मंत्री सुद्धा आहेत. चौहान साहब, मैं आपको एक सब हमारे सातारा जिले के जे हमारे जो सब शेतकरी है इनके तरफ से एक आपको मांग या विनती करना चाहता हूँ कि हमारे जिले में जो ज़्यादा से खेती है वो सब गन्ने की यहाँ पे होती है और जो आज समस्या जो चीनी मिल यहाँ के है महाराष्ट्र में सब, या जो हमारे शेतकरी भी है जो गन्ने की खेती करती है उनको बहुत दिक्कतें आ रही है. उसमें सर आपके माध्यम से हमें कुछ ना कुछ आगे जाने का मार्ग आपके माध्यम से अगर मिल जाएगा, कुछ हमारी सबकी आपसे अपेक्षा है वो अगर आप उसके ऊपर निर्णय करेंगे तो हम भी सब जो शुगर मिल वाले हैं, कोऑपरेटिव में हम काम कर रहे हैं, हम ठीक से न्याय हमारे जो सब ये जिले के और महाराष्ट्र के जो ऊस उत्पादक जो हम बोलते हैं उनको हम दे सकते हैं. तो इसके बारे में सर मेरी आपको विनती है कि एक बार इसकी एक रिव्यू आप हमारे इधर की स्टेट के इसके आप लीजिए. देवेंद्र जी ने भी आपको अभी ये जो समस्या है इसके बारे में सीएम सर ने भी आपको बोला है. इतना ही मैं कहना चाहता हूँ. परत एकदा मी जास्त वेळ न घेता, कारण
आपल्या देवेंद्रजींना पुढं बँगलोरला त्यांच्या पुढच्या कार्यक्रमाला जायचंय. पण एकच सांगतो की साहेब, आपण आमच्यावर या जिल्ह्यावर भरपूर प्रेम केलं. आपण आमच्यावर या जिल्ह्यावर, या जिल्ह्यातल्या अगदी छोट्यातल्या छोट्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यावर आपण विश्वास टाकला आणि नक्कीच आपल्या विश्वासाला पात्र राहून या जिल्ह्यामध्ये आम्ही काम करतोय आणि सगळेजण मिळून गुण्यागोविंदानं हातात हात घालून आम्ही नक्कीच आपल्या युती सरकारचं काम पुढे करत राहू. हा सातारकरांच्या वतीनं मी आपल्याला या निमित्तानं शब्द देऊ इच्छितो. फक्त आपलं लक्ष आमच्या जिल्ह्यावर, आमच्या सर्व सहकारी आमदारांवर, सगळ्यांवर आहेच. तसंच पुढे राहावं एवढीच विनंती करतो. जास्त वेळ घेत नाही. मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मनापासून आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आदरणीय श्रीमंत छत्रपती शिवेंद्र सिंहराजे भोसले बाबाराजे, आपण या ठिकाणी बोलला. यानंतर या सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री आणि या राज्याचे पर्यटन मंत्री सन्माननीय शंभूराजजी देसाई या ठिकाणी या विचारपीठावरती आपलं मनोगत व्यक्त करतायत. सन्माननीय पालकमंत्री शंभूराजजी देसाई, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत त्यांच्यासाठी. राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, केंद्रीय कृषी मंत्री आदरणीय शिवराजसिंह चौहान साहेब, ज्यांच्या विभागाने हा अत्यंत जिल्ह्याला अभिमान वाटेल असा कार्यक्रम जिल्ह्यामध्ये आयोजित केला, ते आमचे राज्याचे ग्रामीण विकास मंत्री सन्माननीय जयाभाऊ, ज्यांनी आता जिल्ह्याचे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न आपल्या मुद्देसूद भाषणामध्ये व्यक्त केले, ते आमचे सहकारी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री सन्माननीय श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमचे मित्र आदरणीय श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले महाराज साहेब, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉक्टर प्रियाताई शिंदे, विधिमंडळामधले आमचे सहकारी मान्य महेशजी शिंदे, मान्य मनोजदादा घोरपडे, मान्य अतुलबाबा भोसले, मान्य सचिनदादा पाटील, व्यासपीठावर सर्व उपस्थित मान्यवर, आत्ताचे सचिव या विभागाचे पुलकुलवार साहेब, याच्या अगोदरचे सचिव आणि आत्ताचे जलसंपदा सचिव डवले साहेब, ज्यांनी गेले 8 दिवस हा कार्यक्रम ठरल्यापासून सतत ह्या कार्यक्रमाचे बारकावे मान्य मंत्री महोदयांच्या बरोबर, जयाभाऊंच्या बरोबर जिल्ह्यामध्ये पाहिले, त्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती यास्नी नागराजन, जिल्हाधिकारी श्री संतोष पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक श्री निखिल पिंगळे, व्यासपीठावरील सर्व भारतीय जनता पक्ष आणि इतर सर्व महायुतीतल्या घटक पक्षांचे मान्यवर पदाधिकारी, उपस्थित जिल्हावासीय, सर्व लाभार्थी, घरकुल लाभार्थी, सन्माननीय बंधू आणि भगिनींनो, या जिल्ह्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये घरकुलांचं वितरण होणं आणि मुदतीच्या पूर्वी घरकुलं पूर्ण करण्याचं उद्दिष्ट पार करणं ही तशी काही छोटी गोष्ट नव्हती. बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला जागांचे प्रश्न होते, पण आदरणीय फडणवीस साहेबांनी, आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी या सगळ्यांनी मंत्रिमंडळामध्ये एकत्र निर्णय घेऊन घर खरेदीसाठी 1 लाख रुपयेपर्यंतचे पैसे ज्यांना जागा नाहीत त्यांना जागा खरेदी करण्यासाठी म्हणून या ठिकाणी देण्याचा निर्णय घेतला. आज एवढ्या मोठ्या प्रमाणात दुसरा हप्ता देखील इथं सांगितल्याप्रमाणे आता एकूण 10,000 कोटी रुपयांचा मिळणार आहे. बऱ्यापैकी ज्यांची घरं सुरू आहेत आणि पुढचे हप्ते मिळण्यासाठी थोडं काम थांबलेलं आहे, येणाऱ्या या पैशातनं त्या कामाला सुद्धा या ठिकाणी गती निश्चितपणानं मिळणार आहे. या जिल्ह्याचं भाग्य आहे की जिल्ह्याला 4 महत्वाच्या खात्यांचे मंत्री आदरणीय फडणवीस साहेबांनी, आदरणीय शिंदे साहेबांनी आणि आदरणीय स्वर्गीय अजितदादांनी या ठिकाणी दिले. बांधकाम खातं जिल्ह्यामध्ये आहे, सार्वजनिक बांधकाम खातं जिल्ह्यामध्ये आहे, पर्यटन खातं जिल्ह्यामध्ये आहे, मदत पुनर्वसन खातं जिल्ह्यामध्ये आहे. आणि शेवटी प्रत्येक मंत्र्याचं काम करतानाच पद्धत राहते की थोडा जादाचा वाटा आपल्या जिल्ह्यामध्ये आला पाहिजे. जसा जयाभाऊंनी घरकुलाचा वाटा आणला तसं रस्त्यांचं जाळं सुद्धा मान्य बाबाराजेने गेल्या 1.5-2 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जिल्ह्यामध्ये रस्त्याचं जाळं विणण्याचं काम या ठिकाणी केलं.
आमचे दुसरे सहकारी मान्य मकरंद पाटलांनी आबांनी धडाक्यामध्ये पुनर्वसनाचे अनेक वर्ष रखडलेले प्रश्न मार्गी लावायचं काम केलं. हे खऱ्या अर्थानं मान्य फडणवीस साहेबांच्या, शिंदे साहेबांच्या आणि सुनेत्राताई वहिनींच्या नेतृत्वाखालचं हे महायुतीचं सरकार लोकांचे प्रश्न गतिमान पद्धतीनं सोडवण्यासाठी आणि 24/7 जनतेसाठी काम करणारे हे सरकार आज या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहे. मी एवढंच सांगेन आदरणीय शिवराज सिंह चौहान साहबाना, सर जो इशू अभी हमारे मंत्रिमंडल के सहयोगी शिवेंद्र सिंह राजे ने उठाया, बहुत सारे गन्ना उत्पादक किसान हमारे जिले में है. अभी थोड़ी प्राइवेट शुगर फैक्ट्रीज आई है, लेकिन पहले जिले में जो शुगर फैक्ट्रीज थी वो सब किसानों ने चलाई हुई कोऑपरेटिव शुगर फैक्ट्रीज थी. सर अभी पिछले 4 साल से एफआरपी का रेट दर हर साल बढ़ रहा है. किसानों को जो मिनिमम शुगर केन की प्राइस हमको देनी पड़ती है उसका हर साल बढ़ोतरी होती है, लेकिन उसका लिंकिंग एमएसपी के साथ नहीं किया जाता है. जो शुगर सेलिंग प्राइस है वो मिनिमम कितनी होनी चाहिए, इसके ऊपर एक डिसीजन केंद्र सरकार की तरफ से होना जरूरी है. हम लोग सभी ये मंच पर उपस्थित सभी लोक प्रतिनिधि आपसे विनंती करते हैं कि ये ये गन्ना उत्पादक किसानों का जिला है. अगर ये एमएसपी का प्राइस ये केंद्र सरकार की तरफ से अगर बढ़ाया जाए तो हमको बड़ी राहत ये जिले में किसानों को एफआरपी प्राइस देने में ये यहाँ मिल सकती है. मैं बहुत ज्यादा भाषण यहाँ नहीं करूंगा. ये हमारे जिले का सौभाग्य है, मेरा भी ये सौभाग्य है जिले का गार्डियन मिनिस्टर होने की वजह से कि आपका स्वागत करने का भाग्य ये जिले को मिला. आपने अभी तक ये घरकुल की योजना में एक अच्छा कोटा, अच्छा सा हमारा हिस्सा महाराष्ट्र का सातारा जिले को दिया है. इससे भी अच्छा, इससे भी ज्यादा किसानों को, शेतकरियों को ये घरकुल का लाभ आपके तरफ से हमको मिले, इतनी ही आपसे विनंती करता हूँ. फिर एक बार सातारा जिले का गार्डियन मिनिस्टर होने की वजह से पूरे जिले की आम जनता की तरफ से आपका हम सातारा जिले में स्वागत करते हैं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद देसाई साहेब. यानंतर प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणवर आधारित चित्रफित पाहूया. घर असतं प्रेमाची आस, घर असतं स्वप्नाचा आभास, घर असतं सुखाची रास, घर असतं सगळ्या जगात खास. पीएम आवास योजना के तहत गरीब परिवारों की जिंदगी का सबसे बड़ा सपना पूरा कर पाई. ग्राम विकास व पंचायत राज विभागांतर्गत राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण कार्यालयाच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सह विविध राज्य पुरस्कृत ग्रामीण गृहनिर्माण योजनांद्वारे राज्यात 27,58,754 गरीब व गरजू लाभार्थ्यांचं घरकुलांचं स्वप्न पूर्ण झालं आहे. एक भी गरीब बिना मकान के नहीं रहेगा, जिसका 2018 की सूची में नाम था. हर एक को मकान मिले. आणि मला सांगताना आनंद वाटतो, एका वर्षात केंद्र सरकारने महाराष्ट्राला 30 लाख घरं मंजूर केली. महाराष्ट्र शासनानं भूमिहीन लाभार्थ्यांना 500 चौरस फूट जागा खरेदीसाठी अर्थसहाय्यात 50,000वरून 1 लाख रुपयांची वाढ केली. यासोबतच कमी जागेत जास्त लाभार्थी सामावण्यासाठी बहुमजली इमारती, हाऊसिंग कॉलनी व हाऊसिंग अपार्टमेंटची उभारणी, लँड बँक असे उपक्रम राबविण्यात आले. लाभार्थ्यांना वाळू उपलब्धतेसाठी सँड बँक व एका छताखाली घरकुल बांधकाम साहित्याच्या उपलब्धतेसाठी घरकुल मार्टची उभारणी असे उपक्रम हाती घेतले. राज्य शासनानं प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 मधील घरकुलांसाठी 50,000 रुपये अतिरिक्त अनुदान देण्याचा निर्णय घेतला असून त्यापैकी 15,000 रुपये घरकुलावर सौर ऊर्जा संच बसविण्यासाठी आहे. महाराष्ट्र राज्यात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत पूर्ण झालेल्या 5 लाख घरांचं आज लोकार्पण आणि त्यापैकी काही लाभार्थ्यांना माननीय केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री भारत सरकार व माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या शुभ हस्ते तसंच राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री द्वय, विभागाचे माननीय मंत्री व माननीय राज्यमंत्री
यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रातिनिधिक स्वरूपात घरकुलाची चावी देऊन सन्मानित करण्यात येत आहे. त्यासोबतच या कामात गतिमानता व गुणवत्ता आणण्यासाठी राबविण्यात आलेल्या महाआवास अभियान 2023-24 मध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्था व व्यक्तींना महाआवास अभियान राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाचा एकच ध्यास, राज्यातील सर्वांसाठी आवास. सर्वांना आवाज देणारी अशी ही महत्त्वपूर्ण आणि लोकोपयोगी योजना प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत विक्रमी वेळेत 5 लाख घरकुलं पूर्ण झालेल्या घरकुलांचे लोकार्पण आता केंद्रीय ग्रामीण विकास आणि कृषी तसंच किसान कल्याण मंत्रालयाचे मंत्री माननीय शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते बटन दाबून होईल. मी त्यांना विनंती करते की या घरकुलांचं लोकार्पण आपण करावं. आजचा हा क्षण महाराष्ट्राच्या ग्रामीण विकासाच्या इतिहासातील अभिमानाचा आणि प्रेरणादायी असा सुवर्ण क्षण आहे आणि आपण सारेजण याचे साक्षीदार आहोत. माननीय चौहान साहेबांना तसंच माननीय मुख्यमंत्री आणि इतर मान्यवरांना विनंती करते की त्यांनी प्रातिनिधिक स्वरूपात 6 लाभार्थ्यांना त्यांच्या घराची चावी प्रदान करावी. 5 लाख घरकुलांचं लोकार्पण नुकतंच झालं. त्यातील हे प्रातिनिधिक स्वरूपातले 6 लाभार्थी आहेत. लाभार्थी आहे श्रीमती मालन जयसिंग तावरे, पुणे जिल्हा, बारामती तालुका, ग्रामपंचायत मोरगाव. श्रीमती मालन जयसिंग तावरे. पुणे जिल्हा, बारामती तालुका, ग्रामपंचायत मोरगाव. जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचं अभिनंदन करूया. यानंतर सोलापूर जिल्हा, मंगळवेढा तालुका, ग्रामपंचायत सिद्धापूर. लाभार्थी आहेत मल्लप्पा कल्लप्पा जुमनाळ. मल्लप्पा कल्लप्पा जुमनाळ. सातारा जिल्हा, तालुका वाई, परखंदी ग्रामपंचायत. लाभार्थी श्रीमती पूनम हनुमंत महांगडे. कोल्हापूर जिल्हा, करवीर तालुका, ग्रामपंचायत कांचनवाडी. लाभार्थी पांडुरंग रामचंद्र पाटील. सांगली जिल्हा, शिराळा तालुका, ग्रामपंचायत कापरी. लाभार्थी सुभाष नायकू पाटील. सुभाष नायकू पाटील. आणि यानंतर यवतमाळ जिल्हा, पुसद तालुका, ग्रामपंचायत इनापूर. लाभार्थी आहे दशरथ सवाई चव्हाण. या ठिकाणी एक आनंदाची बातमी सांगावी वाटते. देशात 3 कोटी घरं पूर्ण झाली आहेत. त्यातील 3 कोटीव्या क्रमांकावर राहण्याचा मान दशरथ यांना मिळालेला आहे. लाभार्थी दशरथ सवाई चव्हाण. जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचं अभिनंदन करूया, कारण देशात 3 कोटी घरं पूर्ण झाली आहेत आणि त्यातील 3 कोटीव्या क्रमांकावर राहण्याचा मान दशरथ यांना मिळालेला आहे. प्रधानमंत्री आवास योजना पुढील टप्प्यासाठी आणि अधिकाधिक लाभार्थ्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी महाराष्ट्र राज्याला प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत निधी देण्याविषयी आदेशपत्र माननीय केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान माननीय मुख्यमंत्र्यांना प्रदान करतील. मैं शिवराज जी चौहान जी से अनुरोध करती हूं कि वे आदेश पत्र माननीय मुख्यमंत्री जी को सुपुर्द करें. जोरदार टाळ्या वाजवून आपण या आदेशाचं स्वागत करूया, कारण त्यामुळे आपल्या सर्वांना घरं मिळणार आहेत. 8,368 कोटी रुपये आपल्याला निधी या योजनेसाठी मिळालेला आहे आणि त्यासाठी मी केंद्रीय मंत्र्यांचे मनापासून आभार मानते. जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करूया.
यानंतर पुस्तिकेचं प्रकाशन होईल. मी चव्हाण साहेबांना आणि इतर मान्यवरांना विनंती करते की त्यांनी महाआवास अभियान पुरस्कार गौरव गाथा पुस्तिकेचं प्रकाशन करावं. या अभियान पुस्तिकेमध्ये महाआवास अभियान 2023-24 ची माहिती तसंच पुरस्कार विजेत्यांची यशोगाथा या पुस्तिकेत आहे. महाआवास अभियान पुरस्कार गौरव गाथा पुस्तिकेचं प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झालेलं आहे. यानंतर महाआवास त्रैमासिकाचं प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होईल. राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण यांच्या मार्फत हे त्रैमासिक काढण्यात येतं. या 3 महिन्यातील राज्यातील होणाऱ्या घडामोडी त्याचप्रमाणे बैठका, निर्णय आणि यशोगाथा या त्रैमासिकामध्ये छापल्या जातात आणि मान्यवरांच्या हस्ते त्याचं प्रकाशन झालेलं आहे. यानंतर महाआवास अभियान 23-24 यशस्वी करण्यासाठी ज्याने ज्याने मेहनत घेतली त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना राज्यस्तरीय पुरस्कार आता प्रदान करण्यात येतील. मी माननीय चव्हाण साहेब तसंच मुख्यमंत्री आणि इतर मान्यवरांना विनंती करते की त्यांनी पुरस्कार प्रदान करावेत. हे पुरस्कार घेण्यासाठी तत्कालीन अधिकारी आणि विद्यमान अधिकारी यांना मी व्यासपीठावर आमंत्रित करते. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वोत्कृष्ट विभाग प्रथम पुरस्कार कोकण विभाग, तत्कालीन तसंच विद्यमान विभागीय आयुक्त, अपर आयुक्त विकास, सहाय्यक आयुक्त विकास हे पुरस्कार स्वीकारण्यासाठी इथे उपस्थित आहेत. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वोत्कृष्ट विभाग प्रथम पुरस्कार कोकण विभाग, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वोत्कृष्ट विभाग द्वितीय पुरस्कार नाशिक विभाग. नाशिक विभागाने राज्य पुरस्कृत आवास योजनेत तृतीय पुरस्कार पटकावला आहे. हे दोन्ही पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येत आहेत. नाशिक विभागाने प्रधानमंत्री आवास योजनेत द्वितीय पुरस्कार आणि राज्य पुरस्कार आवास योजनेत तृतीय पुरस्कार पटकावला आहे. यानंतर प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वोत्कृष्ट विभाग तृतीय पुरस्कार नागपूर विभाग तसंच राज्य पुरस्कृत आवास योजनेत नागपूर विभागाने प्रथम पुरस्कार पटकावला आहे. हे दोन्ही पुरस्कार त्यांना एकत्र प्रदान करण्यात येतील. राज्य पुरस्कृत आवास योजना सर्वोत्कृष्ट विभाग द्वितीय पुरस्कार अमरावती विभाग. अमरावती विभागाचे आयुक्त हा पुरस्कार स्वीकारतायत. यानंतर प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण प्रथम पुरस्कार गोंदिया, तत्कालीन आणि विद्यमान जिल्हा परिषद अध्यक्ष, प्रशासक, मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रकल्प संचालक यांनी व्यासपीठावर येऊन पुरस्कार स्वीकारायचे आहे. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण प्रथम पुरस्कार गोंदिया, द्वितीय पुरस्कार पालघर. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण द्वितीय पुरस्कार पालघर. रानडे साहेब हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर आलेले आहेत. तृतीय क्रमांक अकोला, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वोत्कृष्ट जिल्हे तृतीय पुरस्कार अकोला. राज्य पुरस्कृत आवास योजना प्रथम पुरस्कार नांदेड. सर्वोत्कृष्ट जिल्हे राज्य पुरस्कृत आवास योजना प्रथम पुरस्कार नांदेड. प्रथम पुरस्कार नांदेड. द्वितीय पुरस्कार अमरावती, राज्य पुरस्कृत आवास योजना द्वितीय पुरस्कार अमरावती. राज्य पुरस्कृत आवास योजना तृतीय पुरस्कार वर्धा जिल्हा.
प्रधानमंत्री सर्वोत्कृष्ट तालुके प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण तालुका पातूर जिल्हा अकोला. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वोत्कृष्ट तालुके तालुका पातूर जिल्हा अकोला. तालुका पातूर जिल्हा अकोला. तालुका अहिल्यानगर जिल्हा अहिल्यानगर. तृतीय पुरस्कार सर्वोत्कृष्ट तालुका प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण तालुका मौदा जिल्हा नागपूर. तालुका मौदा जिल्हा नागपूर. राज्य पुरस्कृत आवास योजना सर्वोत्कृष्ट तालुका तालुका शिरपूर जिल्हा धुळे. शिरपूर जिल्हा धुळे. तालुका कारंजा जिल्हा वर्धा आणि तालुका खेड जिल्हा पुणे यांना विभागून हा पुरस्कार मिळालेला आहे. राज्य पुरस्कृत आवास योजना तालुका कारंजा जिल्हा वर्धा आणि तालुका खेड जिल्हा पुणे विभागून हा पुरस्कार दिलेला आहे. तालुका माहूर जिल्हा नांदेड. राज्य पुरस्कृत आवास योजना तालुका माहूर जिल्हा नांदेड. यानंतर प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायती प्रथम पुरस्कार ग्रामपंचायत मन्नेवाडी तालुका पाटण जिल्हा सातारा. ग्रामपंचायत मन्नेवाडी तालुका पाटण जिल्हा सातारा विभागून हा पुरस्कार दिलेला आहे. ग्रामपंचायत लिंब तालुका सातारा जिल्हा सातारा प्रथम पुरस्कार हा विभागून देण्यात आलेला आहे. ग्रामपंचायत लिंब तालुका सातारा जिल्हा सातारा. द्वितीय पुरस्कार ग्रामपंचायत डोंगरगाव तालुका सावली जिल्हा चंद्रपूर. द्वितीय पुरस्कार ग्रामपंचायत डोंगरगाव तालुका सावली जिल्हा चंद्रपूर. ग्रामपंचायत वाईगोळ तालुका मनोरा जिल्हा वाशिम. तृतीय पुरस्कार तत्कालीन आणि विद्यमान ग्रामपंचायत सरपंच ग्रामपंचायत अधिकारी यांनी हे पुरस्कार स्वीकारावेत ही विनंती. तृतीय पुरस्कार ग्रामपंचायत वाईगोळ तालुका मनोरा जिल्हा वाशिम. सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायती राज्य पुरस्कृत आवास योजना ग्रामपंचायत अजनसारा तालुका हिंगणघाट जिल्हा वर्धा. उरलेले पुरस्कार ग्रामपंचायत अंजनसरा तालुका हिंगणघाट जिल्हा वर्धा. उरलेले पुरस्कार नंतर देण्यात येतील. ग्रामीण महाराष्ट्राच्या विकास प्रवासामध्ये नवपर्व घेऊन आलेला प्रधानमंत्री ग्रामसडक योजना टप्पा 4 आज या टप्प्याचा शुभारंभ केंद्रीय मंत्री माननीय शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते बटन दाबून होईल. मी चौहान साहेबांना विनंती करते की त्यांनी प्रधानमंत्री ग्रामसडक योजना टप्पा 4 चा शुभारंभ करावा. धन्यवाद. सर्व पुरस्कार वितरण झाले. लाभार्थ्यांना चावी वाटप झाली. या महाराष्ट्र शासनाचे नरेंद्रजी मोदी साहेबांच्या संकल्पनेतला देश उभा करणाऱ्या या मान्यवर मंडळींसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. ज्यांनी पुरस्कार मिळाला त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. यानंतर या विचारपीठावरती व्यक्त होत आहेत केंद्रीय मंत्री ग्रामीण विकास व केंद्रीय कृषी मंत्री आणि ज्यांनी खऱ्या अर्थानं मध्य प्रदेशचं मुख्यमंत्रीपद भूषवलं असे या देशाचे केंद्रीय मंत्री सन्माननीय शिवराज सिंग चौहान या राजधानी साताऱ्यात आलेत. ते आपल्या सर्वांशी संवाद साधणार आहेत.
सातारकर दोन्ही हात वरती करूया, जोरदार टाळी वाजवूया सन्माननीय शिवराज सिंग चौहान यांच्यासाठी. बोलतायत सन्माननीय शिवराज सिंग चौहान. सातारकर आवाज पाहिजे सगळ्यांनी दोन्ही हात वरती करायचे. बोला भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की. बोलतायत शिवराज सिंग चौहान. हेलो, बोलिए भारत माता की, छत्रपति शिवाजी महाराज की, छत्रपति संभाजी महाराज की. कार्यक्रम में आई बहनों और भाइयों की और मेरे भांजे और भांजियों की. मध्य प्रदेश का मामा हूं तो महाराष्ट्र वालों का भी मामा ही हूं. मंच पर उपस्थित महाराष्ट्र के कर्मठ, यशस्वी, कल्पनाशील मस्तिष्क के धनी, जिन्होंने महाराष्ट्र को कई योजनाओं में नंबर 1 पे पहुंचा दिया है और महा आवास योजना चला के गरीबों की जिंदगी बदलने का काम किया है, ऐसे हमारे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस जी, देवा भाऊ, हमारे ग्रामीण विकास मंत्री पूरी लगन से मकान पूरा करने में लगे हुए हैं, आदरणीय जय कुमार गोरे जी, हमारे पर्यटन, खनिकर्म और सैनिक कल्याण मंत्री आदरणीय शंभुराज देसाई जी, पीडब्ल्यूडी और पंचायत राज मंत्री आदरणीय शिवेंद्र राजे भोसले जी, यहां के लोकप्रिय सांसद जो आपके दिलों पर भी राज करते हैं महाराज, आदरणीय श्री उदयन राजे भोसले जी, कोरेगांव के हमारे एमएलए महेश शिंदे जी, कराड़ से हमारे मनोज घोरपड़े जी, कराड़ दक्षिण से अतुल भोसले जी, सचिन पाटिल जी, रणजीत नायक जी, नरेंद्र पाटिल जी, जिला परिषद की अध्यक्षा डॉक्टर प्रिया शिंदे जी, राजू भोसले जी, भारत सरकार से आए हुए अधिकारीगण अमित शुक्ला जी, भाई शक्तिकांत सिंह जी, एकनाथ जी यहां के प्रधान सचिव, मंचासीन और नीचे बैठे हुए सभी वरिष्ठ नेता, साथी, पदाधिकारीगण और इस कार्यक्रम में उपस्थित मेरी बहनों, मेरे भाइयों, बेटा बेटियों, दोनों हाथ जोड़ के शीश झुका के आपको प्रणाम करता हूं, आपको नमस्कार करता हूं. सतारा की इस पवित्र धरती पर आकर मन गर्व से भरा हुआ है. यह साधारण भूमि नहीं है. सतारा 7 पहाड़ियों की गोद में मुस्कुराता हुआ महाराष्ट्र का स्वाभिमान है, भारत का स्वाभिमान है. लोग कहते हैं सतारा 7 पहाड़ियों का शहर है, लेकिन मैं कहता हूं 7 पहाड़ियों का नहीं, ये तो भारतीय अस्मिता के 7 संकल्पों की अमर गाथा है. ये सतारा नहीं, महाराष्ट्र का सितारा है. अद्भुत है ये धरती. ये वीरों की भूमि है, ये सूरों की भूमि है, ये शौर्य की भूमि है. यहां की हवाएं भी कहती है स्वराज, यहां की घटाएं भी कहती है स्वराज, यहां की फिजाएं भी कहती है स्वराज, यहां के पेड़ पौधों के फूल और पत्तियां भी कहती हैं स्वराज, यहां की माटी का कण कण बोलता है स्वराज और यहां के जन जन का मन बोलता है स्वराज. मैं एक बार फिर छत्रपति शिवाजी महाराज के चरणों में बारंबार प्रणाम करता हूं, जिन्होंने गुलामी की जंजीरों से भारत माता को मुक्त करने का महाअभियान चलाया था. और सचमुच में आज भारत का जो स्वरूप दिखाई देता है,
कई बार सोचते हैं कि छत्रपति शिवाजी महाराज ना होते तो क्या होता, और इसलिए सतारा की इस पावन भूमि को मैं बारंबार प्रणाम करता हूं। लेकिन ये केवल वीरों की भूमि नहीं है, ये संतों की भूमि भी है। यहां जब समर्थ गुरु स्वामी रामदास जी, जिन्होंने सुशासन के लिए प्रेरणा दी, साधना की, मैं आज उनके चरणों में भी प्रणाम करता हूं। और लोकशाही रण्णाभाऊ साठे जी, जिनकी प्रतिमा का हमने अनावरण आज किया है, मैं देवेंद्र जी आपको बहुत बधाई देता हूं कि इस पुण्य काम में आपने हमें भी शामिल किया। सचमुच में वो गरीबों के मसीहा थे, सबसे अंतिम व्यक्ति के लिए काम करने वाले, और फकीरा जैसे उनके उपन्यास सदा सदा के लिए अमर हो गए। मित्रों, शिवाजी महाराज केवल महाराष्ट्र नहीं, समूचे राष्ट्र के नायक। शिवाजी महाराज केवल किलों के विजेता नहीं थे, वो जनता के दिलों के विजेता भी थे। उन्होंने हमें सिखाया कि सुशासन क्या होता है, राज कैसे चलाया जाता है। उन्होंने कहा सुशासन का मतलब गरीबों की आंखों पे आंसू पहुंचना, सुशासन का मतलब मां बहन और बेटी का सम्मान करना, सुशासन का मतलब किसान के खेतों को और किसानों को खुशहाली देना, और सुशासन का मतलब समाज के अंत में खड़े सबसे गरीब व्यक्ति को भी गले लगाना। ये सुशासन का मंत्र दिया हमें छत्रपति शिवाजी महाराज ने। और आज मुझे कहते हुए गर्व है, प्रधानमंत्री श्रीमान नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में आज देवेंद्र जी आप बैठे हैं, वर्षों से हम साथ काम करते हैं। हम लोग सत्ता के स्वर्ण सिंहासन पर विराजने के लिए राजनीति नहीं करते, राष्ट्रीय पुनर्निर्माण के लिए राजनीति, जनता के कल्याण के लिए राजनीति, किसानों की सेवा के लिए राजनीति, दरिद्र नारायण की सेवा के लिए राजनीति। प्रधानमंत्री श्रीमान नरेंद्र मोदी जी, एक नरेंद्र वहां है नरेंद्र, और महाराष्ट्र में देवेंद्र, दोनों जगह आपने कमल खिलाया तो इनने कमाल किया है। आज सुशासन के मामले में महाराष्ट्र देश की कई योजनाओं में दिशा दिखा रहा है। अभी आपने आवास का यह कार्यक्रम देखा, मुझे कहते हुए गर्व है, यह प्रधानमंत्री नरेंद्र मोदी का संकल्प है बहनों और भाइयों, कि भारत की धरती पर कोई भी गरीब कच्चे मकान में नहीं रहेगा, हर एक गरीब को पक्की छत मुहैया कराई जाएगी। बीच में एक ऐसी सरकार आ गई थी थोड़े काल के लिए जिसने मकान ज्यादा बनाए नहीं थे, और जब फिर से हमारी सरकार बनी, देवेंद्र जी मुख्यमंत्री बने, तो उन्होंने कहा कि बैकलॉग बहुत है शिवराज, हमें तो बहुत मकान चाहिए। और मुझे कहते हुए गर्व है कि प्रधानमंत्री जी के आशीर्वाद से, उनकी पहल पर, जय कुमार जी भी यहां बैठे हुए, लगभग 1 साल के अंतराल में 30 लाख मकान महाराष्ट्र को मिले। इतिहास में आज तक नहीं हुआ है, इतिहास में आज तक किसी राज्य को 1 साल में 30 लाख मकान। कमाल करते हो देवा भाऊ, आपका राज बेमिसाल है, और आपकी दृष्टि ऐसी है कि कोई मना ही नहीं कर पाता, और आपने यहां कसर छोड़ी नहीं। भारत सरकार ने जो पैसा दिया, 1,20,000 मकान के लिए, 12,000 टॉयलेट के लिए, 90-95 दिन की मनरेगा की मजदूरी, लेकिन फिर भी देवा भाऊ को लगा कि कसर रह गई है, और इसलिए उन्हें अलग से 50,000 रुपया अलग से मकान बनाने के लिए देने का फैसला किया। एक बार तालियां बजा के देवा भाऊ का अभिनंदन कीजिए। जब मन में केवल लोक कल्याण होता है, जनता के दुख और दर्द दूर करने का संकल्प होता है, तब मुख्यमंत्री पैसे की चिंता नहीं करता,
जनता की सुविधा की चिंता करता है। 35,000 मकान में लगेंगे, जैसे गोरे जी बता रहे थे, जय कुमार जी, लेकिन आपने तो कमाल कर दिया। बिजली फ्री, जैसे सोलर लगाओ पैनल, प्रधानमंत्री सूर्य घर बिजली के, और फिर परमानेंट बिजली मुफ्त पाओ। मैं अभिनंदन करता हूं आपका देवेंद्र जी। मैं इस बात के लिए भी देवेंद्र जी, जय कुमार जी, आपका भी अभिनंदन करता हूं। मुख्यमंत्री जी आपका, कई बार हम मकान तो दे देते हैं, लेकिन मकानों का काम बरसों पूरा नहीं होता। रिव्यू करते रहते हम, बने ही नहीं, बने ही नहीं, बने ही नहीं। लेकिन आपने कमाल किया, तत्काल स्वीकृति जारी की, मकान बनना शुरू हुए। पिछले साल जून जुलाई में मैं आया था, और अब 5 लाख मकान पूरे करके उनको चाबी भी दे दी। सचमुच में मैं आपका अभिनंदन करता हूं। इसको कहते हैं काम। सरकार अगर काम करने वाली होती है। नहीं, कई जगह मैं परेशान हूं, कुछ राज्यों में 4-4 साल पूरे हो गए, मकान बने ही नहीं। आपने मकान भी बना, और एक बात और जो मेरे दिल को छू गई, इसलिए मैं कह रहा हूं, दिल को छू गई। मकान के लिए तो जमीन चाहिए। जमीन नहीं होगी तो मकान बनेगा कहां? आपने योजना बनाई कि जिन गरीबों के पास मकान बनाने के लिए जमीन नहीं है, जगह नहीं है, उनको अलग अलग तरीके से, या तो जो कब्जे हैं उनको वैधानिक करेंगे, या फिर जमीन खरीदने के लिए भी पैसा देंगे। मेरी जानकारी में 1 लाख रुपया जमीन खरीदने के लिए। मैं देवा भाऊ आपका अभिनंदन करता हूं। कई राज्यों में इसलिए मकान नहीं बन रहे कि उन गरीबों के पास जमीन नहीं है, जमीन का पट्टा नहीं है। अरे भगवान, ये धरती बनाई है तो सबके लिए बनाई है। ये हवा, पानी, जंगल, जमीन, ये सबकी है। अरे बहुत सारी ना हो तो इतनी तो दे दो कि कम से कम एक मकान बना के अपने बच्चों को उसमें वो ढंग से रहने का अवसर मिल जाए। आपने जमीन देने का महापुण्य किया है, और इसलिए मेरा हृदय गदगद है, प्रसन्न है। आप पंडित दीनदयाल उपाध्याय जी के बताए मार्ग पर चल रहे हैं। पंडित दीनदयाल उपाध्याय कहते थे, मानव जीवन का अंतिम लक्ष्य परमात्मा की प्राप्ति, भगवान की प्राप्ति। और भगवान कैसे मिलेगा? तो कहते थे, मैं नहीं जानता। क्या अगर हिमालय की कंदराओं में जाके बैठ के घनघोर तपस्या करोगे तो भगवान प्रसन्न होकर दर्शन देगा कि नहीं देगा? मैं ये भी नहीं जानता कि 30 त्योहारों पर व्रत और उपवास रखोगे तो नारायण प्रसन्न होगा कि नहीं होगा? मैं ये भी नहीं जानता कि मंदिर में जाके भगवान की आरती करोगे तो भगवान प्रसन्न होंगे कि नहीं होंगे। लेकिन मैं अच्छी तरह जानता हूं कि यदि दीनों की सेवा कर ली, दुखियों की सेवा कर ली, अरे अगर गरीबों की आंखों के आंसू पहुंच दिए तो गरीबों की उन्हीं आंखों में तुम्हें साक्षात भगवान दिखाई देगा, साक्षात नारायण दिखाई देगा। ये गरीब ही भगवान है, इसी की सेवा भगवान की पूजा है। और इसलिए यहां तेजी से मकान बन रहे हैं। लेकिन मैं एक बात और कह रहा था मुख्यमंत्री जी से, गोरे जी से भी, कि अभी और रह गए होंगे तो फिर से सर्वे हो गया है। अभी सर्वे का काम पूरा हो गया है। अभी एक बार फिजिकल वेरिफिकेशन हो रहा है, उसके बाद और जितने मकान बनेंगे उतने मकान महाराष्ट्र को और दिए जाएंगे गरीबों को बनाने के लिए। प्रधानमंत्री जी का वो संकल्प हम पूरा करेंगे, हर गरीब पक्की छत पाएगा। और केवल मकान नहीं, अब तो मकान में बिजली भी, मकान में मेरी बहनों अब नल का कनेक्शन भी, नल जल का। अब हैंडपंप से, ट्यूबवेल से पानी नहीं। प्रधानमंत्री जी ने जल जीवन योजना प्रारंभ किया है और देवेंद्र जी यहां इंप्लीमेंट कर रहे हैं। हर घर में टोटी वाला नल लगा के पानी देने का अभियान चल रहा है। उज्ज्वला रसोई गैस कनेक्शन हो, आयुष्मान कार्ड हो, गांव तक पक्की सड़क हो, ये सारी सुविधा गांव को देने का संकल्प है। मेरी बहनों, मैं इधर देख रहा हूं बड़ी संख्या में बहनें बैठी है। लाड़की बहना, मध्य प्रदेश में लाडली बहना, महाराष्ट्र में लाड़की बहना, बहनों की जिंदगी बदलने के अभियान चल रहे हैं।
लेकिन मेरी बहनों, केवल लाड़की बहना नहीं, अब तो संकल्प है प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी का, हर दीदी हर बहन, ये मैं कहने के लिए नहीं कह रहा हूं, महाराष्ट्र की इस पवित्र धरती, सतारा की इस पवित्र भूमि से कह रहा हूं, यह संकल्प है हमारा, जितनी हमारी गरीब बहनें हैं उनको लखपति बनाकर ही चैन की सांस लेंगे। लखपति, कई बार ये बड़ा आश्चर्य लगता, लखपति कैसे बन जाएंगी? 3 करोड़ लखपति बन गई हैं, पता है आपको? 3 करोड़ लखपति। और लखपति का मतलब उनकी आमदनी हर साल कम से कम 1 लाख हो गई है। मेरी कोई बहना गरीब क्यों रहे? हाथ क्यों फैलाए? उसकी आंखों में आंसू क्यों रहे? 1000-2000 रुपए के लिए हाथ फैलाती थी। आपने बहुत काम किया है देवा भाव, लेकिन अब इस अभियान को मेरी बहनों हमें पूरा करना है। 3 करोड़ लखपति दीदी बनी है, 6 करोड़ लखपति दीदी बनाना है। और महाराष्ट्र ने जो संकल्प लिया है, मैं उसके लिए भी आपका अभिनंदन करता हूं। गोरे जी, कितना? 1 करोड़ देवा भाव कह रहे हैं। महाराष्ट्र की मेरी बहनें सुन लें, 1 करोड़ बहनें लखपति दीदी बनाई जाएगी। कोई बहन गरीब नहीं रहेगी, यह हमारा संकल्प है। हम केवल सरकार चलाने के लिए नहीं आए, जनता की जिंदगी बदलने के लिए आए, आपके जीवन में नया सवेरा लाने के लिए आए। ये लखपति दीदी भी बनेंगी। और अब 1 जुलाई से विकसित भारत जी राम जी योजना शुरू हो रही है। यहां जो सरपंच बैठे होंगे, ब्लॉक प्रमुख, तालुका प्रमुख बैठे होंगे, मैं उन सबसे कह रहा हूं, जिला पंचायत, जनपद पंचायत, जिला पंचायत की अध्यक्ष बहन भी हमारी यहां बैठी हुई है, मैं सबसे कह रहा हूं, महाराष्ट्र ने बजट में प्रावधान कर दिया है, 1 जुलाई से विकसित भारत जी राम जी योजना शुरू हो रही है। गांव के विकास की पूरी योजना गांव में बना लो, गांव का हर महत्वपूर्ण काम उस योजना से पूरा होगा, गांव का संपूर्ण विकास करेंगे। लेकिन जब गांव की बात आए बहनों और भाइयों, तो किसान की बात तो बहुत जरूरी है। मेरे किसान भाइयों, मैं कृषि मंत्री भी हूं। कृषि भारतीय अर्थव्यवस्था की रीढ़ है और किसान उसकी आत्मा, और कृषि मंत्री के रूप में किसानों की सेवा ही मेरे लिए भगवान की पूजा है। मैं मंत्रालय नहीं चलाता, मैं कोशिश करता हूं प्रधानमंत्री जी के नेतृत्व में कि किसानों की बेहतरी के लिए दिन और रात एक कर दें। अभी प्याज के दामों के बारे में देवेंद्र जी का भी फोन आया था, हम लोगों ने आपस में बात की। प्याज का उत्पादन बंपर हो गया, बांग्लादेश हमारी प्याज जा नहीं पा रही। ये पश्चिम एशिया, मिडिल ईस्ट के संकट के कारण प्याज मिडिल ईस्ट के देशों में जाती थी, वहां भी नहीं जा पा रही, इसलिए प्याज के रेट गिर गए। प्याज उत्पादक किसान बहनों और भाइयों, आज से ही नेफेड प्याज की खरीदी 12 रुपया 35 पैसा किलो शुरू करेगा। हम प्याज खरीदेंगे, पूरा सहयोग करेंगे, और आपकी मॉनिटरिंग ऐसी हो जाए कि कहीं गड़बड़ प्याज नहीं आ जाए। बीच में ये गड़बड़ थोड़ी बहुत नेफेड वालों को मैंने साफ कह दिया है, और इसलिए प्याज को भी खरीदने का काम होगा। अभी हमारे मंत्री महोदय कह रहे थे, उन्होंने यहां जिक्र किया और ये बताया हमें शिवेंद्र राजे जी ने कि गन्ना में कुछ समस्याएं हैं। हम समस्याओं से भागने वाले नहीं हैं। अभी माननीय मुख्यमंत्री जी से चर्चा हुई है, रास्ते में हम बात कर रहे थे, और इसलिए मुख्यमंत्री जी पधारेंगे दिल्ली, कृषि मंत्री भी बैठेगा साथ में आपके, बाकी मंत्रालय जहां जरूरी है उनसे भी चर्चा करेंगे, और आपने जिन समस्याओं का जिक्र किया है उनका समाधान करने की पूरी कोशिश होगी, क्योंकि किसान ही तो हमारा आधार है मेरे भाई। कॉटन मिशन भी हमने अभी शुरू किया है। कपास उत्पादक किसानों को कई तरह की सुविधाएं देने का काम आने वाले समय में होने वाला है। मैं किसान भाइयों आपको बताना चाहता हूं, अभी केंद्रीय मंत्रिमंडल ने एमएसपी बढ़ाने का काम किया है। धान पे 72 रुपया, बाजरा पे 125 रुपया, रागी पे 319 रुपया, आपके तुअर पे 450 रुपया,
उड़द पे 400 रुपया। मैं विशेषकर यहाँ 2 फसलें होती, एक तो सोयाबीन में भी एमएसपी 380 रुपया बढ़ा के अब 5,708 रुपया कुंटल सोयाबीन खरीदा जाएगा, और कपास की एमएसपी भी 557 रुपया प्रति कुंटल बढ़ाने का काम किया है, ताकि कपास उत्पादक किसानों को भी हम ढंग से न्याय दे पाए। क्योंकि दिनों रात किसान मेहनत करता है, खून और पसीना एक करता है, दिनों रात मेहनत करने के बाद अन्न के दाने उसके घर में आते हैं। लेकिन मैं एक तरफ फिर महाराष्ट्र सरकार को बधाई देना चाहता हूं। वो बधाई इसलिए कि आपने प्रधानमंत्री किसान सम्मान निधि देते हैं। जब आपका महाराष्ट्र का किसान संकट में आया, बाढ़ के कारण फसलें खराब हो रही थी, मैं भी चिंतित था, देखने भी आया था। मुझे बताते हुए खुशी है कि देवेंद्र फडणवीस जी ने 29,000 करोड़ रुपया किसानों को कंपनसेशन के रूप में दिया। इतनी बड़ी राशि, और फार्मर आईडी के माध्यम से, जो मेरी जानकारी है, 5 दिन में 14,000 करोड़ रुपया किसानों के खाते में डाल दिए। अब हम हर एक फार्मर की फार्मर आईडी बना रहे हैं। उसके मैं विस्तार में नहीं जाऊंगा समय के अभाव में, लेकिन किसानों का कई काम आसान हो जाएगा। फार्मर आईडी का मतलब, अगर आपके पास फार्मर आईडी है और आप बैंक में कर्जा लेने जाते हैं तो कोई कागज की जरूरत नहीं है, नहीं तो 15 दिन कागज के पेट भरते रहो, सीधे फार्मर आईडी दिखाओ, उसमें पूरा विवरण रहेगा, आपकी जमीन, संपत्ति, कितने सदस्य हैं, और 2 मिनट में आपका लोन सैंक्शन हो जाएगा। आपका काम बहुत आसान हो जाएगा। वो फार्मर आईडी बनाने का काम में भी महाराष्ट्र हिंदुस्तान में नंबर 1 है। 1 करोड़ से ज्यादा फार्मर आईडी बनाने का काम महाराष्ट्र ने किया है। महाराष्ट्र की सरकार ने किसानों के लिए जो संकल्प लिए हैं, मैं उसके लिए भी उनका अभिनंदन करता हूं। और केवल इतने ही आज मैं आप सबसे कहना चाहता हूं, किसान भाइयों, जब जब संकट आएगा, इस साल हमने दालों की खरीद की, इस साल हमने तिलहन की खरीद करने का काम किया। दिक्कतें कुछ आ सकती हैं, लेकिन उनको भी दूर करने में कोई कसर नहीं छोड़ेंगे। गरीब और किसान हमारे लिए, इनका कल्याण सर्वोपरि है। और मोदी जी का जो संकल्प है, एक वैभवशाली भारत, एक गौरवशाली भारत, एक संपन्न भारत, एक समृद्ध भारत और एक शक्तिशाली भारत, आत्मनिर्भर भारत और विकसित भारत के निर्माण का, उसमें हम कोई कसर नहीं छोड़ेंगे। बस मेरी दोनों हाथ जोड़ के आपसे प्रार्थना यही है कि आप भी आगे आइए, सरकार के साथ आइए, मिलकर साथ चलें, क्योंकि हर बड़ा काम जनता के सहयोग से पूरा होता है। मैं 2-3 जो महत्वपूर्ण संकल्प प्रधानमंत्री जी के हैं, वो जरूर आपसे निवेदन करके अपनी बात खत्म करूंगा। एक, मेरे किसान भाइयों, गरीब बहनों और भाइयों, ये लगातार हमारे देश में और कोई काम हो ना हो, सदैव चुनाव चलते रहते हैं। अभी 5 राज्यों के चुनाव अभी खत्म हुए हैं, अब फिर 5 राज्यों में चुनाव की तैयारी शुरू हो गई। एक चुनाव खत्म होता है, दूसरे चुनाव आ जाते हैं। ये लगातार चुनाव हमारे विकास को बाधित करते हैं। कितना अच्छा हो जाए अगर संविधान में संशोधन करके 5 साल में एक बार लोकसभा और विधानसभा के चुनाव एक ही साथ हो जाए, तो सारी झंझट से मुक्ति मिले और 5 साल सरकारें केवल काम करती रहे। मैं आपसे पूछना चाहता हूं, ये अलग अलग चुनाव होना देश के हित में नहीं है, देश का बहुत नुकसान करते हैं। पैसा खर्चा होता है, काम बाधित होता है, विकास रुक जाता है। इसलिए 5 साल में एक बार चुनाव अगर हो जाए, एक साथ लोकसभा विधानसभा के, तो लाखों करोड़ रुपया बचेगा और सारी झंझट खत्म। नहीं तो प्रधानमंत्री, मंत्री कई बार चुनाव की तैयारी में ही लगे रहते हैं। और इसलिए इसका समर्थन करें प्रधानमंत्री के संकल्प का कि 5 साल में एक साथ एक बार ही सब चुनाव होना चाहिए। बोलिए, होना चाहिए कि नहीं? जोर से बताएं, होना चाहिए। तो प्रधानमंत्री का संकल्प है, इसको पूरा करने के लिए हम आगे आए। एक बात और कही है उनने कि जब तक बहुत जरूरी ना हो, ये संकट का समय है, थोड़ा सोना खरीदने पे कंट्रोल करें, क्योंकि बहुत पैसा अपना विदेश में जाता है, देसी मुद्रा। डीजल पेट्रोल की खपत जितनी कम हो सकती है वो भी मैं कम करें। मैं देवेंद्र जी फिर आपको बधाई देता हूं, आपने तय कर दिया कि ये कार्यक्रम चूंकि पहले अनाउंस हो गया था,
इसलिए ये कार्यक्रम तो होगा, लेकिन आगे बड़े कार्यक्रम भी अवॉइड करेंगे। मैं फिर देवेंद्र फडणवीस जी का अभिनंदन करता हूं, उनका ये फैसला भी राष्ट्र हित में है। राष्ट्र हित में आप हर फैसले लेते हैं। एक बात में खाद की आपको, मैं ये नहीं कह रहा कि खाद मत डालो, इंतजाम भी करेंगे, कोई कसर नहीं छोड़ेंगे। दुनिया में जहां से खाद मिल रहा है, प्रधानमंत्री जी के नेतृत्व वहां से खाद लेके आओ। खाद की व्यवस्था में हमारे फर्टिलाइजर मंत्री लगे हुए हैं नड्डा जी, लेकिन अनावश्यक खाद ना डालें। मिट्टी में जितने तत्व है उसको देख के कौन से खाद की जरूरत है, जितनी जरूरत है उतना ही डालें, तो जमीन को ज्यादा फायदा होगा। ये ऐसे काम है जिनके लिए जनता को साथ खड़ा होना होगा। मैं इतना ही निवेदन करते हुए कि आइए एक विकसित भारत, एक आत्मनिर्भर भारत और उसके लिए समृद्ध और विकसित महाराष्ट्र जो कई योजना में देश को दिशा दिखा रहा है, बनाने के लिए हम देवेंद्र जी के साथ खड़े हों और हम प्रधानमंत्री श्रीमान नरेंद्र मोदी जी के साथ खड़े हों और मिलकर साथ चलें अपने महाराष्ट्र को बढ़ाने के लिए और अपने देश को बढ़ाने के लिए। ये संकल्प हम जरूर करें और ये संकल्प लेने के लिए मेरे साथ दोनों हाथ ऊपर उठा के, दोनों मुट्ठी बांध के जनता भी तय करे कि हम सरकार के साथ हर राष्ट्र हितैषी फैसले के साथ खड़े हैं और हम प्रधानमंत्री जी का भी साथ देंगे और देवेंद्र जी का भी साथ देंगे। दोनों हाथ ऊपर उठा के, दोनों मुट्ठी बांध के मेरे साथ बोले, भारत माता की, भारत माता की, भारत माता की। बहुत बहुत धन्यवाद, प्रणाम, नमस्कार। फिर जल्दी मिलने आऊंगा क्योंकि तुमसे मिलने को जी करता है रे बाबा। धन्यवाद सन्माननीय शिवराज सिंग चौहान साहेब। आणि यानंतर या विचारपीठावरती तुम्हा सर्वांशी संवाद साधतात महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाच्या विकासाचं स्वप्न पाहणारे लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ, आपल्या सर्वांचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आपणा सर्वांशी बोलतात। सातारकर दोन्ही हात वरती करूया, जोरदार टाळी वाजवूया आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांसाठी। बोलतायत मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आजच्या या अतिशय सुंदर कार्यक्रमामध्ये ज्यांनी आपल्याला प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये रेकॉर्ड घरं दिली, मोदीजींच्या नेतृत्वात या देशामध्ये ग्रामविकास, पंचायत राज आणि कृषी या प्रमुख खात्यांची जबाबदारी सांभाळणारे आणि सगळ्यांचे मामाजी म्हणून परिचित असलेले केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहानजी, मंचावर उपस्थित खासदार श्रीमंत उदयनराजे भोसलेजी, आपले मंत्री महोदय ग्रामविकास ज्यांनी हा रेकॉर्ड या ठिकाणी तयार केला ते जयकुमार गोरेजी, पालकमंत्री शंभूराज देसाईजी, आपल्या साताऱ्याचे भूमिपुत्र सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत शिवेंद्रसिंह राजे भोसले, मंचावर उपस्थित महेशदादा शिंदे, मनोजजी घोरपळे, अतुलजी भोसले, सुनीलजी कांबळे, सचिनजी पाटील, रणजितसिंग नाईक निंबाळकर, दिलीप येळगावकर, नरेंद्र पाटील, डॉक्टर प्रिया शिंदे, राजू भोसले, अमित शुक्लाजी, शशिकांत सिंगजी, एकनाथ डवलेजी, चंद्रकांत पलकुणवार, संतोष पाटील, रुबल अग्रवाल, निखिल पिंगळे, याशनी नागराजन, राजाराम दिघे, मदनदादा भोसले, अमोल मोहिते, आनंदराव पाटील, धैर्यशील कदम, सत्यजित सिंग पाटणकर, मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या सर्व लाडक्या बहिणी आणि तितक्याच लाडक्या भावांनो, आजचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे। 22 फेब्रुवारी 2025 ला माननीय शिवराज सिंग चौहानजींनी मोदीजींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राला 30 लाख घरांचं एक पत्र त्या ठिकाणी दिलं
आणि आपल्याला तो उपहार त्या ठिकाणी त्यांनी दिला. 30 लाख घरं एकत्रित मिळणं देशाच्या इतिहासातला रेकॉर्ड होता. आपण 2016 ते 2022 या कालावधीमध्ये मोदीजींनी आपल्याला 13 लाख घरं दिले, ज्यातले 12,90,000 घरं आपण पूर्ण केले. आणि त्यानंतर मोदीजींना आणि शिवराजजींना आम्ही विनंती केली, कारण 2017-18 साली आम्ही मोदीजींना विनंती केली होती की आपल्या यादीत अनेक बेघर लोक सुटले आहेत, कारण यादी 2011ला तयार झाली आहे. पुन्हा नव्याने पोर्टल उघडलं आणि नवीन 30 लाख लोक असे निघाले की जे कच्च्या घरामध्ये राहत होते, झोपडीत राहत होते. मी मोदीजींना शिवराजजींना म्हटलं की आता 30 लाख घरं अजून आम्हाला लागतील. मला अपेक्षा होती, मागच्या वेळी 13 लाख घरं मिळाली, ती 7 वर्षात मिळाली. आता 15 लाख घरं मिळतील, 2-3 वर्षात मिळतील. पण शिवराजजींनी तर मला एक सुखद धक्का दिला आणि मला सांगितलं, देवेंद्र जी आप कार्यक्रम आयोजित करो, पूरे 30 लाख मकान आपको एक साथ मिलेंगे. एकत्रित 30 लाख घरं शिवराजजींनी आपल्याला दिली. आणि मी जयाभाऊंना, आमच्या डवले साहेबांना सांगितलं, जर त्यांनी आपल्याला रेकॉर्ड घरं दिली आहेत, आपल्यालाही रेकॉर्ड काम करावं लागेल. 45 दिवसामध्ये घरांना मान्यता, 10 लाख घरांना पहिला हप्ता. आणि आज तर हा रेकॉर्ड बघा, एका वर्षामध्ये 5 लाख घरं पूर्ण करून त्याच्या चाव्या आज आपण त्याचं वितरण केलेलं आहे. हा देशातला रेकॉर्ड महाराष्ट्राने पूर्ण केलाय. आज पुन्हा 9,000 कोटी रुपये आपल्याला मिळालेले आहेत. हे 9,000 कोटी रुपये मिळाल्यामुळे पुढच्या वर्षी शिवराजजी असाच कार्यक्रम आम्ही करू. आज 5 लाख लोकांना चाव्या दिल्या, पुढच्या वर्षी 15 लाख लोकांना चाव्या आम्ही देऊ. आणि बंधू भगिनींनो, अरे गरीब कल्याणाचा विचार तर अनेक लोक मांडत होते, पण मोदीजी बघा, 30 लाख घरं म्हणजे 1.25 कोटी लोकांना त्यांच्या घरावर छत मिळत आहे. 1.25 कोटी लोक जे झोपडीमध्ये राहत होते ते स्वतःच्या पक्क्या घरामध्ये या ठिकाणी चाललेले आहेत. आणि म्हणून आम्ही देखील निर्णय केला, घर झालं तर ते उत्तम झालं पाहिजे. म्हणून राज्याच्या वतीनंही त्याच्यात 50,000 रुपये दिले. आणि त्यासोबत हाही निर्णय घेतला, प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत ज्याला घर मिळेल त्याला जन्मभर इलेक्ट्रिसिटी फुकट मिळाली पाहिजे. म्हणून त्याला त्या ठिकाणी सोलर करता पैसे आम्ही देतो. त्याला कधीच इलेक्ट्रिसिटीचं बिल भरावं लागणार नाही. त्यामुळे गरीबाला त्या इलेक्ट्रिसिटीच्या पैशातनंही मुक्ती देण्याचं काम आपण केलेलं आहे. एवढंच नाही तर काही लोक असे होते, अर्ज केला पण जमिनीचा तुकडा देखील नव्हता. त्यांना घर तर मंजूर झालं, पण जमीन नसल्यामुळे घर बांधता येत नव्हतं. त्यांना जमीन घेण्याकरता 1 लाख रुपये आपण दिले, सरकारी जमिनी दिल्या, वेगवेगळ्या प्रकारचे आरक्षण रद्द करून त्या ठिकाणी त्यांना जमिनी दिल्या. त्यामुळे त्यांना जमीनही मिळाली आणि घरही मिळालं. बंधू भगिनींनो, एखाद्याच्या जीवनामध्ये स्वतःचं घर मिळणं यापेक्षा मोठी अधिकारिता काही नसते. ते घर देण्याचं काम त्या ठिकाणी आपण केलेलं आहे. आणि आता तर बघा, आता ही जी यादी बनली, ही यादी बनल्यानंतर मागच्या वर्षी शिवराजजींनी पुन्हा सांगितलं, म्हणाले ये यादी भी थोड़ी पुरानी हो गई, कुछ लोग इसमें भी छूट गए होंगे. पुन्हा पोर्टल उघडलं,
पुन्हा अर्ज मागवायला सांगितले. आता नव्याने अर्ज आमच्याकडे पुन्हा आले. आता शिवराजजींना म्हटलं, मामाजी और आपके भांजों के हमारे पास अर्जी आई है, अब उन भांजों का क्या करें? मामा जी ने कहा, जो नए भांजे और भांजिया आई है उनको भी मकान मिलेगा, त्यांनाही घर आम्ही देऊ, असं आत्ताच त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं. आपलं जे स्वप्न आहे बेघर मुक्त महाराष्ट्र, महाराष्ट्रामध्ये एकही व्यक्ती या ठिकाणी बेघर राहणार नाही, सगळे पक्क्या घरामध्ये त्या ठिकाणी राहतील. हे स्वप्न येत्या 5 वर्षामध्ये पूर्ण करायचं काम हे मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आपण करतोय. आणि एवढंच नाही तर माननीय शिवराजजींनी ग्रामविकास मंत्रालयाच्या माध्यमातून ग्रामीण रस्त्यांकरता मोठा निधी दिला. आजही 123 कोटी रुपये वेगवेगळ्या रस्त्यांकरता आपल्याला ते देत आहेत. आणि वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून अतिशय उत्तम काम या ठिकाणी चाललंय. ज्या लोकांनी प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये उत्तम काम केलं, ते अधिकारी, ते जिल्हे, ते तालुके, ते गावं, ते विभाग, या सगळ्यांचं आपण अभिनंदन केलंय. पण मी विशेष अभिनंदन करू इच्छितो आमचे ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे यांचं, की ज्यांनी खऱ्या अर्थानं हे शिवधनुष्य पेललं. आणि त्यांच्या सोबत ग्राम विकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव जे आता जलसंपदा विभागामध्ये गेलेले आहेत आणि आता पलकुंडवार नवीन सचिव आले आहेत. पण ग्राम विकास विभागाचे तत्कालीन सचिव किंवा कालपर्यंत जे सचिव होते असे एकनाथ डवले आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं मी मनापासून अभिनंदन करतो. आता पलकुंडवार आपल्याकडे हे शिवधनुष्य आलेलं आहे, हे आता आपल्याला पेलायचं आहे. पुढच्या वर्षीचा कार्यक्रम आपल्या जबाबदारीवर आणि जयकुमार भाऊंच्या जबाबदारीवर या ठिकाणी आपण घेतलेला आहे. पण मला अतिशय आनंद आहे की राज्यात हा अतिशय सुंदर कार्यक्रम या ठिकाणी झाला. यासोबत आमच्या शेतकऱ्यांकरता देखील माननीय शिवराजजींना आम्ही विनंती केली. विशेषतः आमचा कांद्याचा शेतकरी प्रचंड अडचणीत आहे. अनेक शेतकरी कांद्याला 1 रुपया भाव मिळतोय म्हणून कांदे फेकून द्यायला निघाले आहेत. आणि म्हणून शिवराजजींना मी सांगितलं, काय वाटेल ते करा, पण कांदा विकत घ्या. कांदा नाशिवंत आहे, कांदा याचं शेल्फ लाईफ खूप जास्त नाहीये, त्यामुळे त्याची खरेदी करून साठवणूक करून पुन्हा तो मार्केटमध्ये आणायचा, या सगळ्या गोष्टी अडचणीच्या असतात. पण तरी देखील आपल्या विनंतीला मान देऊन आजपासनं महाराष्ट्रामध्ये शिवराजसिंग चौहान साहेबांच्या नेतृत्वात, माननीय मोदीजींच्या नेतृत्वात 12 रुपये 35 पैशाने कांद्याची खरेदी सुरू होते. माझ्या कांदा उत्पादक शेतकऱ्याला देखील एक मोठा दिलासा या माध्यमातून या ठिकाणी प्राप्त होणार आहे. आणि अर्थातच सातारा जिल्ह्यात आल्यानंतर ऊसाच्या बद्दल बोललं नाही आणि साखर कारखानदारी बद्दल बोललं नाही तर आमचे पालकमंत्री आणि आमचे राजे आमच्या हेलिकॉप्टरला उडूच देणार नाहीत. त्याच्यामुळे मी या ठिकाणी त्यांनाही आश्वस्त करतो, माननीय शिवराजजींच्या सोबत येत्या आठवड्यात दिल्लीमध्ये माननीय HM साहेबांची वेळ घेऊन आपल्या साखर कारखानदारीच्या संदर्भातली बैठक आपण लावणार आहोत. केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून साखर कारखानदारी आणि ऊस उत्पादक शेतकरी यांच्यावरचं संकट हे देखील राज्य सरकार दूर करेल, हा विश्वास या निमित्ताने मी आपल्याला देतो. बंधू भगिनींनो, हे तुमचं सरकार आहे. या सरकारमध्ये शेतकऱ्यांचा विचार हा सर्वोपरी आहे. आम्ही या ठिकाणी या बजेटमध्ये निर्णय केला शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा, त्याची तयारी आमची सुरू आहे. 30 जून पूर्वी आमच्या शेतकऱ्यांना कर्जमाफी आम्ही देणार आहोत. आणि त्यासोबत ज्या शेतकऱ्यांनी प्रामाणिकपणे कर्ज भरलं
त्यांना प्रोत्साहनपर राशी देखील आमच्या सरकारच्या माध्यमातून देणार आहोत. आणि यासोबत माझ्या एवढ्या लाडक्या बहिणी आहेत. मैं शिवराज जी आपको आश्वस्त करना चाहता हूं, आम्ही मागच्या 2 वर्षामध्ये 50 लाख लाडक्या बहिणींना लखपती दीदी केलाय. पण 50 लाखांवर आम्ही थांबणार नाही. माझ्या 1 कोटी बहिणी लखपती दीदी होतील आणि त्या खऱ्या अर्थानं आमच्या अर्थव्यवस्थेचं संचालन करतील. आणि खरं म्हणजे मोदीजींनी हे ओळखलं, 5 ट्रिलियनची अर्थव्यवस्था करायची असेल तर केवळ भावांच्या भरोश्यावर होऊ शकत नाही. ती करायची असेल तर बहिणींनाच या ठिकाणी अर्थव्यवस्थेमध्ये आणावं लागेल. आणि आता बहिणी उतरल्या तर 5 ट्रिलियनची अर्थव्यवस्था देशाची पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास देखील मी व्यक्त करतो. बंधू भगिनींनो, आज जगामध्ये मोठं संकट आहे. या संकटाच्या काळामध्ये मोदीजींनी काही अपेक्षा आपल्याकडनं व्यक्त केलेल्या आहेत. जसं आम्ही सांगितलं, हा येत्या 6 महिन्यातला आमचा शेवटचा मोठा कार्यक्रम असेल. आता मोठ्या कार्यक्रमांचं आयोजन आम्ही करणार नाही. बंधू भगिनींनो, लक्षात घ्या, मोदीजी या ठिकाणी जे सांगतायत ते देशहिताकरता सांगतायत. आज आपण जर बघितलं तर जगभरामध्ये इंधनाच्या किमतीत किती वाढ झाली. अमेरिकेमध्ये 51% वाढ आहे, ब्रिटनमध्ये 22% वाढ आहे, फ्रान्समध्ये 25% वाढ आहे, जपानमध्ये 35% वाढ आहे, जर्मनीत 27% वाढ आहे, इस्रायलमध्ये 30% वाढ आहे, दक्षिण कोरियात 30% वाढ आहे, इटलीमध्ये 30% वाढ आहे, सिंगापूरमध्ये 30% वाढ आहे, पाकिस्तान सारख्या देशात 200% वाढ आहे. आणि आमच्याकडे मात्र मोदीजींनी मात्र 3.5% वाढ या ठिकाणी केलेली आहे. आणि ती देखील आता इतके दिवस तर ती वाढ त्यांनी होऊ दिली नाही. बंधू भगिनींनो, ज्यावेळी देश संकटामध्ये असतो, ज्यावेळी जगावर संकट असतं, अशा काळामध्ये माननीय प्रधानमंत्री महोदयांनी जर काही अपेक्षा व्यक्त केल्या, आपापल्या परीने आपण त्या अपेक्षेकृत काम करणं ही आपली जबाबदारी आहे. बंधू भगिनींनो, आपण देशभक्त आहोत आणि देशभक्ती ही अशा परिस्थितीमध्ये आपण किती देशाकरता त्याग करू शकतो याच्यावर अवलंबून असते. आणि फार मोठा त्याग हा काही मोदीजींनी अपेक्षितच केला नाही. या ठिकाणी परकीय चलन वाचवण्याकरता सोन्याची खरेदी नका करू, 6 महिने हे आपल्याला सांगितलेलं आहे. इंधन जेवढं वाचवता येईल तेवढं इंधन वाचवा हे आपल्याला सांगितलेलं आहे. आणि त्याकरता वेगवेगळ्या उपाययोजना आपल्याला सांगितलेल्या आहेत. अनिर्बद्ध पद्धतीनं खतांचा उपयोग करू नका हे आपल्याला सांगितलेलं आहे. या सगळ्या गोष्टी या करण्यासारख्या आहेत. आपण हे करू शकतो. केवळ 6 महिने करायचं आहे. 6 महिन्यामध्ये विश्वाची घडी चांगली झाली की या सगळ्या गोष्टी करण्याची आवश्यकता आपल्याला पडणार नाही. मला विश्वास आहे प्रत्येक देशभक्त भारतीय, आणि हा महाराष्ट्र तर छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे. त्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांनी सांगितल्यानंतर आपला जीव देण्याकरता देखील त्या ठिकाणी आमचे मावळे तयार राहत होते. अशा या महाराष्ट्रामध्ये आपापल्या परीनं जे जे शक्य आहे ते करण्याचा प्रयत्न आपण सगळे मिळून करूया हा विश्वास व्यक्त करतो. पुन्हा एकदा माननीय शिवराजजींचे मनापासून आभार मानतो, मोदीजींचे आभार मानतो आणि आपल्या ग्रामविकास विभागाचं मनापासून अभिनंदन करतो. आज एक अजून चांगला कार्यक्रम आपण हातामध्ये घेतला. या साताऱ्यामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याचं अनावरण झालेलं आहे. ज्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी हा संदेश दिला की पृथ्वी ही शेषनागाच्या डोक्यावर नाही तर ती कामगाराच्या तळहातावर उभी आहे. त्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचं एक उत्तम अशा प्रकारचं स्मारक, एक पुतळा, त्याचे उद्घाटन झालं.
त्यांना देखील मी नमन करतो आणि या चांगल्या कार्यक्रमाकरता ज्या ज्या लोकांनी मेहनत केली त्या सगळ्यांचं अभिनंदन करून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय. धन्यवाद साहेब. ग्रामीण महाराष्ट्राच्या विकास प्रवासामध्ये नवपर्व घेऊन आलेला प्रधानमंत्री ग्राम सडक योजना टप्पा 4 त्याचा शुभारंभ माननीय केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते बटन दाबून होईल. त्याचप्रमाणे प्रधानमंत्री ग्राम सडक टप्पा 4चं मंजुरी पत्र माननीय चौहान साहेब माननीय मुख्यमंत्र्यांना प्रदान करत आहेत. यानंतर नाफेडतर्फे